नमस्कार मित्रांनो. आज ह्याच्या आधी मी खूप ब्लॉग वगैरे केले, पण आजचा व्हिडिओ आपला थोडा वेगळा आहे. ज्या कंपनीमध्ये मी काम करतो त्या कंपनीबद्दल मला वाटलं की तुमच्यापर्यंत पण थोडं पोहोचवावं ते, की काय आहे कसं आहे. आपल्या हेल्थ बद्दल पण आहे, त्यामुळे आज थोडं मी ह्याच्याबद्दल बोलणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण, आणि आम्ही डेमो वगैरे पण करू. सगळ्या गोष्टी जे ते पण बघा आणि सांगा कसं काय ते पुढे. आणि मी जर तुम्हाला काय वाटलं ह्या प्रोडक्ट बद्दल किंवा काय वाटलं तर मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर टाकेल. तर मग त्या नंबर मला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला काही क्वेरीज असेल तर ते मला विचारा. जर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया, तर आपण एका प्रोडक्ट बद्दल बोलणार आहे आज, आणि ह्या आहेत योगिता मॅम. तर स्टार्ट करा तुम्ही. आपल्याला या मॅमच थोडा इंट्रोडक्ट देणार आहे प्रोडक्ट बद्दल, तर तुम्ही समजून घ्या सगळं काय ते, मग आपण बोलूच पुढे परत. तरी ह्या कन्सेप्ट बद्दल मला सांगायचं आवर्जून यासाठी वाटतं, कारण की आजपर्यंत आम्ही ग्राहक होतो आणि ग्राहकांसाठी हा एक खूप छान एक कन्सेप्ट आहे. त्याचबरोबर एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी पण आहे. आज मी हा जो बिझनेस आहे एक करिअर म्हणून घेतला आहे, आणि आज यंग जनरेशनसाठी पण हा खूप एक छान प्लॅटफॉर्म म्हणून आहे. कारण की आज बऱ्याचशा लोकांना अनएम्प्लॉयमेंट फेस करावं लागतं आहे. आज नवीन जी पिढी येते आहे त्यांना जॉबसाठी खूप सर्च करावं लागतं आहे, तर ह्याच्यातून एक इन्कम सोर्स पण मिळेल. आणि त्याचबरोबर आरोग्यासाठी खूप छान नाही का हा कन्सेप्ट आहे. तर त्याबद्दलच आज थोडंसं एक्सप्लेन करणार आहे मी. आज हा जो कन्सेप्ट आहे आपल्या घरापासून सुरुवात होतो, की ह्याच्यामध्ये असं वेगळा एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट किंवा कोणती वेगळी गोष्ट नाही आहे. ह्याच्यामध्ये रेग्युलर आपल्या त्या घरातल्या गोष्टी आहेत त्याच्यातूनच आपण हा बिझनेस स्टार्टअप करू शकतो, किंवा एक आपली स्वतःची बचत का होईना सुरुवातीला, तर बचतसाठी पण एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. तर आपला जो प्रोडक्ट बेस आहे जवळजवळ 350 प्रोडक्ट आहे. आपल्या कंपनीचं नाव वेस्टेज कंपनी आहे. आज 2004मध्ये कंपनी स्टार्टअप झालेली, 21 वर्ष कंपनीला झालेले आहे. 2 जून 2004मध्ये स्टार्टअप झालेला. तर 21 वर्षाचा हा प्रवास जो आहे कंपनीचा, तो एवढा मोठा प्रवास ह्यामुळे पॉसिबल झाला की कारण की त्याचा प्रोडक्ट बेस जो आहे खूप स्ट्रॉंग आहे. आज इंडियाची नंबर 1 कंपनी आहे. त्याचबरोबर बाहेर देशात 7 देशांमध्येही हे प्रोडक्ट जातात. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की ह्याची क्वालिटी जी आहे ती कितपत कशा प्रकारे त्यांनी मेंटेन ठेवली असेल. ओके. तर प्रोडक्टबद्दल सांगायचं म्हटलं तर जवळजवळ 350 प्रोडक्ट आहेत. एवढे सगळेच कॅटेगरी आपण सगळे कव्हर करू शकणार नाही, कारण की खूप लेंदी व्हिडिओ होईल. तर आपल्या डेली नीड्सच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल नाही का आपण सांगूया, थोडक्यात मी माहितीही देईल. आणि त्याचबरोबर मार्केटचं आणि आपलं प्रोडक्ट ह्याच्यातून माझी बचत कशी होईल, आणि त्याचबरोबर आरोग्यही कसं मिळेल, आणि आपल्या बजेटला अनुसरून. तर त्या प्रोडक्टबद्दल माहिती सांगते मी. पहिलं तुम्ही तुमची जर्नी सांगा की कसं काय तुम्ही यात आले, नंतर तुमचं कसं काय इन्कम स्टार्ट झालं वगैरे, आणि मग आपण बोलू प्रोडक्ट बद्दल. पहिली तुमची जर्नी सांगा की तुम्हाला कसा हा प्रोडक्ट भेटला आणि तुम्ही कसे यांच्यात आले. तर 5 मिनिटात मी माझी जर्नी सांगते, कारण की कसं आहे एखाद्या प्रोजेक्टवर विश्वास ठेवताना आपल्याला काय मिळालं हे पण नाही का लोकांना माहिती पडावं लागतं, कारण की त्याच्याशिवाय विश्वासही बसत नाही. तर माझा जो प्रवास सुरू झाला ह्या क्षेत्रामध्ये ॲज अ कन्झ्युमर म्हणून मी बरेच वर्ष होते प्रोडक्ट यूज करत होते. पण बिझनेससाठी मी ह्या क्षेत्रामध्ये मे 2022मध्ये आले. अक्षय तृतीयेचा दिवस होता. अगदी स्वतःच्या घरातलं सामान जे लागतं त्याच्यापासून मी स्टार्टअप केलं होतं. पहिला माझा चेक 44 रुपयाचा आला होता. कारण की हा बिझनेस आहे. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण एखादा बिझनेस सुरू करतो इमिजिएट तुम्हाला इन्कम येतं असं नाही. मिनिमम तो बिझनेस सेटअप व्हायला 3 ते 6 महिने लागतात. आज एखादं छोटं दुकान जरी ओपन केलं तरी 6 महिने सेटअप होण्यासाठी चालेल. तसंच हा बिझनेस जेव्हा सुरुवात केली तर 44 रुपयाचं इन्कम आलेलं माझं. त्यानंतर एक 10,000 इन्कम कसं यावं ह्यासाठी मी माझा प्रवास सुरू केलेला. तर 10,000च्या इन्कमवर प्रोजेक्टवर काम केलं सुरू. ऑगस्ट 2022मध्ये मला 10,000चं इन्कम यायला सुरुवात झालेली. त्याच्यानंतर एक नेक्स्ट प्रवास मी सुरुवात केली की बाबा 15,000 कसे येतील, आणि की ह्याचा इन्कम प्लॅन जो आहे तो स्टडी केला मी. आज जेव्हा कोणीही क्षेत्रातही येतं त्यांना असं वाटतं अरे हे प्रोडक्ट आहे, सेल करावं लागेल किंवा काय, पण ह्याचा जो मेन बॅकबोन आहे ना मार्केटिंग प्लॅन आहे. आणि आज 21 वर्षात कधी चेंज झालेलं नाही. मग हळूहळू 15,000चा प्रवास गाठला. त्यानंतर मग काही नॅशनल टूर्स लागले, काही इंटरनॅशनल टूर्स लागले. इवन थायलंडमध्ये लास्ट
जून 2024मध्ये मी थायलंड बँकॉक पटायामध्ये पण 5 दिवसाचं आमचं टूर होतं. फ्री ऑफ चार्ज सगळं कंपनी प्रोव्हाइड केलं. त्याचबरोबर एक छोटंसं स्वप्न होतं टू व्हीलर घेण्याचं, तेही पूर्ण केलं. म्हणजे 44 रुपयाचा प्रवास जो माझा जानेवारी 2024मध्ये 44,000पर्यंतही पोचला. म्हणजे आज इन्कम फक्त येतं हे ऐकून नाही आहे, तर प्रत्यक्षात आपण हे दाखवूही शकतो. आणि आपले आज वेस्टेजचं ई कॉमर्समध्ये पहिली कंपनी आहे की ज्याच्यामध्ये ई कॉमर्स आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण ॲपमध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस दिसतो. सगळं ऑल ओव्हर कंट्रोल तुम्ही मोबाईलमध्ये तुम्ही बघू शकता. कारण की आजची जी नवीन पिढी आहे ती जी आहे ती मोबाईलमध्ये खूप माहीर आहे. आणि कंपनी त्याच अनुषंगाने नाही का कम्प्युटरमध्ये मोबाईलमध्ये जास्तीत जास्त अपडेट करून कसं इझी तुम्हाला जनरेशनला हा बिझनेस करता येईल त्याच्यासाठी तत्पर असते. म्हणजे आज 2030पर्यंत मोबाईल कितपत नाही का यूज केला जाईल आणि त्या अनुषंगाने नाही का कंपनी तशी तयारीही करते. अगदी म्हणजे तुमचा डेटाबेस जो आहे, कन्झ्युमर एखादं कुठे आहे, त्यांनी काय तुमचं प्रोडक्ट सर्च केलं, त्यांनी किती वेळ तो प्रोडक्ट बघितलं, किती वेळ नॉलेज घेतलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मोबाईलमध्ये मिळतील. ह्याच्यावरही कंपनी काम चालू आहे. तर आता हा झाला माझा प्रवास. आता थोडंसं माझं म्हणणं हेच आहे की ह्या क्षेत्रामध्ये येताना ना तुम्ही फक्त पहिलं स्वतः विश्वास घ्या. कारण की जे प्रोडक्ट आहेत आज मी पहिले यूज केले तेव्हा मनातून जेव्हा विश्वास बसला त्याच्यानंतर मी बिझनेसचा विचार केला. तर बिझनेसबद्दल मी नंतर सांगेल तुम्हाला, पण आधी माझं एवढं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही पहिलं प्रोडक्ट यूज करा. जर तुम्हाला मनाला पटले तर तुम्ही पहिलं तुमची हेल्थ सुधारा, त्याच्यानंतर इन्कम कसं वगैरे मग साईश आहेच त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही पुढचा मार्ग दाखवेल असेल. आज मी पण पहिलं मला मॅडम भेटल्या, त्यांनी सांगितलं, मला पण विश्वास नव्हता. आज तुम्ही पण बघितलं असेल किती मार्केटिंगवाले येतात, प्रोडक्ट दाखवतात, त्यांची MRP किती असते, लोकल प्राइस काय असतं, कसं ते आपल्याला हँडल करायचं तुम्हाला पण माहित आहे. तर आज मी पण कॉलेज करतोय, आज माझा लास्ट इयर चालू आहे. तर मला पण वाटलं की आपण कॉलेज करताना पार्ट टाइम जॉब काहीतरी केला पाहिजे. जर आता आपण स्टार्टअप केलं कुठच्या तरी बिझनेसमध्ये, आणि ह्यात असं नाही की आपल्याला इन्व्हेस्ट करायचे लाखांची इन्व्हेस्ट करायचे असं नाही, स्वतःच आपण काही 50 रुपयापासून पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. मग जर आत्ता पण शिकता शिकता एज्युकेशन घेता घेताच आपण घेतलं, त्यात आपण शिरलो, त्यात आपण इंटरेस्ट दाखवला, तर पुढे जाऊन आपल्यालाच बेनिफिट आहे त्याचा. त्यामुळे त्यांनी मला सजेस्ट केलं आणि मी पण आता हे यूज करतो. त्या पण मला पहिला बोलल्या की तुम्ही आधी यूज करा. तर मी प्रोडक्ट स्वतः यूज केले. नंतर मग मला असं वाटलं की आपण अजून काही लोकांना सांगितलं तर चांगलंच आहे. त्यामुळे आज मी ही व्हिडिओ करतोय की तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बस. तर आपण प्रोडक्ट बघूया. तर प्रोडक्टबद्दल माहिती जसं आपण जवळजवळ 14 कॅटेगरीज आहे. ॲग्रिकल्चर आहे, ओरल केअर आहे, पर्सनल केअर आहे, स्किन कॉस्मेटिक आहे, त्यात स्किन ट्रीटमेंटचे पण प्रोडक्ट आहेत. त्यांना फूड सप्लिमेंटमध्ये कंपनी मेन काम करते, कारण की आरोग्य हे मेन कंपनीचं मोठं आहे. त्याचबरोबर डेली नीडचे प्रोडक्ट आहेत, होम केअर आहे, पर्सनल केअर वगैरे असे बरेच कॅटेगरी आहेत. तर आज मी घरगुती सगळ्या घरांमध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी लागतात त्याच्यावर पहिलं बोलूया, कारण की सप्लिमेंट वगैरे हे नंतरची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये डिटेल्स नंतरच्या ब्लॉगमध्ये असेल. तर इथे आपण पहिलं डेली केअरमध्ये जसं हायवेसर्स अल्ट्रा शाईन, तर ह्याच्यामध्ये अल्ट्रा शाईन जे आहे अगदी म्हणजे आज माझं रॉयल पेंट कलर आहे, भिंतीही पुसते, ग्लास क्लीनर पण आहे, फर्निचर पण ऑल इन वन आहे. त्याचबरोबर स्टीलच्या वगैरे गोष्टी पण आपण पुसू शकतो. तसंच टॉयलेट क्लीनर आहे. हे जे टॉयलेट क्लीनर आहे ह्याच्याने मेन गोष्ट आहे की जसं आपण मार्केटचं प्रोडक्ट वापरतो त्याची अर्धी क्वांटिटी लागेल, 2 मिनिटं लावून ठेवायचं, त्याच्यानंतर पाणी टाका, खूप म्हणजे क्लीन एकदम निघेल. आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे क्वांटिटी कमी लागते, म्हणून मार्केटच्या रेंजमध्येच बसतं. म्हणजे एक गृहिणी म्हणून पहिले आपण बजेट बघतो, तर बजेट वाईजच सगळे प्रोडक्ट आहेत. कारण की इंडियन कंपनी असल्यामुळे इंडियन लोकांची मेंटॅलिटी कंपनीने माइंडमध्ये ठेवलेली आहे. त्याचबरोबर ह्याचा अजून एक बेनिफिट आहे, आता सणवार आले की तांब्याची भांडी वगैरे त्याही गोष्टी ह्याच्यातून क्लीन करू शकतो. त्याचबरोबर कपड्यांची पावडर म्हणा, कपड्यांची पावडर पण अगदी 30 मिनिटं भिजत ठेवा कपडे, साबण वगैरे लावण्याची गरज लागणार नाही. तसंच फ्लोअर क्लीनर आहे आपलं. आज लादी पुसण्यासाठी काही ना काहीतरी आपण आणतोच, तर हे मार्केटचं जे आणतो ते ॲडव्हर्टायझिंग बघून आणतो, पण त्याच्यातून 100% जर्म्स क्लीन होतात का नाही हे कधीच आपण पाहत नाही.
तर ह्याच्यामध्ये ते आपण डेमो सहित मी नंतर तुम्हाला डेमो post दिसेलच करते. तुम्हाला की Yes. आम्ही करतोय की हा प्रोडक्ट असा आहे, ह्याची ऍड नाही, पण त्याचं काय बेनिफिट आहे हे तुम्हाला डेमोतून दिसेल. तर आता फक्त तुम्ही प्रोडक्टचं नॉलेज घ्या आणि नंतर डेमो बघा कसं आणि आहे. तुम्हाला असं पण माइंड मध्ये येत असेल की इतके छान प्रोडक्ट आहे तर ऍड करायला हा, बरं. तर डायरेक्ट सेलिंग हा असा कन्सेप्ट आहे की एक इन्कम सोर्स लोकांना हा. मिळावा. ह्यासाठी कुठेही ऍडव्हर्टायझिंग नसतं. जे करोड रुपये ऍडव्हर्टायझिंगला घालवतात, सेलिब्रिटीजला दिले जातात, ते आपल्याला इन्कम स्वरूपात मिळतात. ठीक आहे. तर इथे एक कपड्यांचं लिक्विडही आहे आणि पावडरही आहे. त्याचबरोबर डिशवॉश, भांड्यांसाठी आपण काही ना काहीतरी मार्केटमधून आणतोच, तर डिशवॉश पण आहे. त्याचबरोबर ओरल केअरमध्ये कंपनी काम करते. ओरल केअरमध्ये गॅनो टूथपेस्ट इतकी बेस्ट आहे. अगदी खूप सेन्सिटिव्ह त्यात आहे, अगदी ठणक वगैरे लागते. अगदी 2 मिनिटं लावून ठेवा आणि नंतर वॉश करा पाण्याने नॉर्मल, तरी नाही का ते ठणका वगैरे इमिजिएट थांबतो. जे आपण मार्केटमध्ये बाहेर बरेच म्हणजे ब्रँडेड पण आहेत, काय काय आहेत, पण ते कॉस्टली आहेत. त्या कम्पॅरिझनमध्ये नाही का ह्याचे रेटही कमी आहेत आणि अफोर्डेबलमध्ये बसतात ते. व्हाईटनिंग पेस्ट आहे, कधी लाल दात वगैरे काळे दात झाले तर हे रेग्युलर आपण रात्रीची 5 मिनिटं लावली तरी ही रेग्युलर होते. तसंच टूथब्रशची क्वालिटी पण खूप. तसंच ही नॉर्मल टूथपेस्ट आहे. आता रेग्युलर टूथपेस्ट जेव्हा आपण सकाळी सकाळी लहान मुलं उठतात तेव्हा रेग्युलर टूथपेस्ट आपण त्यांना देतो ब्रशवर आणि करा, पण त्या टूथपेस्टवर काय लिहिलेलं असतं आपण कधीच वाचत नाही. की तिथे लिहिलेलं असतं 7 इयर्स बिलो त्यांना द्यायचं नाहीये. आणि मागे जी मार्किंग असतात ती ब्लॅक कलर किंवा रेड कलरची असते, तेही आपण कधी चेक करत नाही. कारण की तिथे ग्रीन मार्क म्हणजे हर्बल असतं, ब्लॅक आणि रेड म्हणजे भरपूर केमिकल त्याच्यात सांगतात ते, पण आपल्याला नॉलेज नसल्यामुळे आपण बघत नाही. तर आपली जी टूथपेस्ट आहे त्याचं ग्रीन मार्क आहे. त्याचबरोबर ती नीम, लवंग आणि कॅल्शियम पासून बनवलेली आहे. नीम जी आहे जी किटाणू मारेल. लवंग जे आहे ते ब्रीथनेस चांगला ठेवते, स्मेल नाही येऊन देत तोंडाचा. आणि कॅल्शियम जे आहे ते दात स्ट्रॉंग करेल. तसंच माउथवॉश आहे, डेली केअरसाठी खूप छान नाही का आहे, फ्रेशनेस राहतो दिवसभर. तसंच डेली नीड्समध्ये लेडीजसाठी एक वरदान म्हणून नाही का सॅनिटरी पॅड्स, ड्यू गार्डन. जे सॅनिटरी पॅड्स आहेत ह्याचं खासियत म्हणजे हे आहे की ह्याच्यात ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी खूप आहे. ॲज रेग्युलर लेडीज जर बघायला गेली तर फील्डवर जेव्हा जाते, ऑफिसवर वर्क असतं, तिचं जवळजवळ ते 10 ते 12 तास ती बाहेर असते. मग त्या कंडिशन्समध्ये त्यांना खूप सफरही करावं लागतं आणि काही काहींना तर खूप पेन, त्रासही होत असतो. तर आपल्या सॅनिटरी पॅड्सचा हा एक विशेष आहे की त्याच्यामध्ये ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी खूप छान आहे, भरपूर आहे, त्यामुळे लिकेजचा प्रॉब्लेम नाही होत. त्याचबरोबर कॉटन बेस आहे, त्यामुळे इचिंगचा प्रॉब्लेम नाही होत आणि ड्राय राहतं. ॲब्झॉर्प्शन असल्यामुळे ते कधी ओलं नाही राहत, त्यामुळे इचिंग वगैरे होत नाही. स्किन केअर राहते. त्याचबरोबर जे स्मेल वगैरे आहे त्याच्यात अँटी कॅन्सर चीप आहे, त्यामुळे ते स्मेल्स वगैरे पण नाही. आणि त्याचबरोबर किटाणू जे फ्लो होतात ते नष्ट होतात. त्यामुळे आज लेडीजमध्ये जो कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे ना, तो कमी करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि खरंच माझं म्हणजे मनापासून एक सगळ्यांना सांगणं आहे की सॅनिटरी पॅड्स प्रत्येकीने आपल्या आयुष्यासाठी, स्वतःसाठी एक हेल्थ म्हणून नाही का खरंच नाही का ते यूज करणं खूप गरजेचं आहे. कारण की इतर आपण पिझ्झा, बर्गर वगैरेसाठी आपण 200-250 रुपये घालवतो, त्याच्याऐवजी आपल्या हेल्थसाठी नक्कीच नाही का स्वतःसाठी दर महिन्याला एक इन्व्हेस्टमेंट करा, कारण की ह्याचं बेनिफिट तुम्हाला लॉंग लाईफ मिळेल. ओके. त्याचबरोबर इंटिमेट वॉश आहेत आपल्याकडे. तसंच हेअर केअरचा प्रॉब्लेम बराचसा नाही का लेडीजला सतावत असतो, तर आपले जे आहेत हे केमिकल फ्री शॅम्पूज, कंडिशनर्स, हेअर ऑइल आहेत. हेअर ऑइल जरी म्हटलं ना, आपलं नॉर्मल कोकोनट ऑइल नाही आहे, आपलं जे आहे टी ऑइल आहे, अर्निका आणि टी ट्री ऑइलपासून बनवलेलं आहे, ज्याच्याने मुळांना पोषण मिळतं आणि हेअरफॉलचं प्रमाण बराच कमी होतं. फक्त एवढंच आहे की त्याचं ॲटलिस्ट नाही का आठवड्यातून 2दा तरी हेअर ऑइल लावणं गरजेचं आहे, मुळांना पोषण मिळणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला केस धुवायची आहेत तेव्हा 1 तास अगोदर तरी ते तेल मुरणं गरजेचं आहे, किंवा रात्रीचं लावून ठेवा आणि सकाळी वॉश करा. आणि वॉश करताना शॅम्पू जे आपले आहेत ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच तुम्ही यूज करा, कारण की डायरेक्टली आपल्या कधीच शॅम्पू करायचे नसतात. त्याचबरोबर कंडिशनर आहे, सिरम्स आहेत, जर सिल्की केस वगैरे पाहिजे तर त्याही गोष्टी अवेलेबल आहेत. आणि प्रत्येक केसांचा प्रकार वेगळा असतो, त्यामुळे शॅम्पूज वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. केराटिन शॅम्पू आहे, हेअरफॉल शॅम्पू आहे, कलर प्रोटेक्शन शॅम्पू आहे,
नॅचरल मधले आपले डॅन्ड्रफसाठी ग्रीन कलरचा आपण यूज करतो, डेली केअरमध्ये पिंक कलरचा यूज होतो, किंवा काही काहींचे डॅमेज हेअर असतात, 2 तोंड होतात, त्यांना येलो आपण देतो. त्याचबरोबर आपण वेगवेगळे टॅल्कम्स यूज करतो. प्रत्येक घरात काही ना काहीतरी नाही का कोणता ना कोणता डब्बा आलेलाच असतो. तर आपले जे आहेत ह्याचं बेसिक एवढंच आहे की हे ॲनिमल फॅट फ्री आहे, नॅचरल फुलांपासून बनवले, नैसर्गिक स्मेल आहे, आणि जर मार्केटच्या रेंजमध्ये म्हटलं ना तर खूप नाही का स्वस्तात मिळतो. म्हणजे हेल्थही आणि 4 पैसे बचतही होतात. कोणीही सामान्य माणूसही अफोर्डेबल आपले करू शकतो. तसेच परफ्युम्स वगैरे आहेत, आपले पॉकेट परफ्युम्स आहेत, डिओ आहे, डिओ पण अल्कोहोल फ्री डिओ आहे, ज्याच्याने स्किनवर रॅशेस वगैरे येत नाही, ब्लॅक स्किन कधीच होणार नाही. आणि कधी कधी केमिकल असल्यामुळे जर मारला आपण स्प्रे तर शिंगा वगैरे येतात, तर ह्याच्या नाही येत, कारण की थंड एकदम वाटतं आणि एकदम फुलांपासून बनवलेलं माइल्ड छान दिवसभर वास येतो. परफ्यूम पाहिजे तर वेगवेगळ्या प्रकारचे परफ्युम्सही हे आहेत. पर्समध्ये वगैरे करायचे कॅरी तर पॉकेट परफ्युम्स पण एक छोट्याशा क्वांटिटीमध्ये छान आहे. तसंच आपलं सकाळी टूथब्रश झालं की आपण आंघोळीला काही ना काही साबण वापरतोच, तर आपले जे 4 प्रकारचे सोप आहेत, जर्म प्रोटेक्शन सोप आहे, जर असं डेटॉल वगैरे यूज करत असेल तर आपण त्याच्याऐवजी हा यूज करू शकतो. त्याचबरोबर क्रीमी सोप आहे, डव वगैरे यूज करतातच मार्केटमध्ये, तर त्याच्याऐवजी आपला क्रीमी सोप आहे, ॲलोवेरा आहे, त्याच्यामध्ये शिया बटर आहे, मॉइश्चर खूप छान ठेवतं. आणि हे सगळे जे सोप आहेत ना ग्रेड 1 मधले सोप आहेत, ज्याच्यात 76% TFM आहे. मार्केटचे जर तुम्ही TFM चेक केलं, अगदी छोट्याशा अक्षरामध्ये लिहिलेलं असतं, आणि 65 बिलो TFM असेल ना तर तो 3rd ग्रेडमध्ये असतो. आणि मार्केटचे मोस्टली 80% सोप 65 TFMच्या खाली आहे. ब्रँडेड जर म्हटलं तर काही ब्रँडेड आहेत, जर निव्या, हिमालया वगैरे, तर ते कॉस्टली त्या प्रकारे आहे. तर आपले सगळे ग्रेड 1 मधले सोप आहेत. तर लहान बाळालाही आपण देऊ शकतो. हा जो कॉम्प्लेक्शन बार आहे अगदी पिअरसारखं दिसतो, हनी आणि केसरपासून बनवलेला आहे, अगदी नॅचरल आहे, लहान मुलांना खूप छान मिळतो. आणि जो नीम सोप आहे हा तर आपला ब्रँड आहे, की नीम, पुदिना, तुळशीपासून बनवलेला आहे. कोणतेही स्किन प्रॉब्लेम असेल ना तरी ह्याच्यापासून जातं, आणि एका माणसाला जवळजवळ 20 ते 22 दिवस जातात. तर इतर पण जर स्किन केअर म्हटलं ना तर स्किन केअरमध्ये हँड अँड बॉडी लोशन आहे, डेली मॉइश्चर क्रीम आहे, पेन रिलीफ क्रीम, मूग वगैरे आपण कधी कधी आणतोच. तर आपली जी आहे ह्याच्यामध्ये 10 मिनिटात रिझल्ट आहे, अगदी इझिली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होते, चिपकू नाही वाटणार, आणि 10 मिनिटात नाही का दुखणं वगैरे कमी होतं. आणि नॅचरल गोष्टींपासूनच ते बनवलेलं आहे. फूट क्रीमचा पण अगदी 4 ते 5 दिवसात रिझल्ट आहे. अगदी लेडीजला कधी कधी काही सामान्य घरात म्हटलं ना तर फेशियल करायचं म्हटलं ना तर कोणतं तरी सण किंवा मग लग्न वगैरे, तर आपल्या ह्याच्यामध्ये एक फेशियल किट आहे, ज्याच्यामध्ये 2 फेशियल अगदी इझिली करू शकतो आपण एका किटमध्ये. इझिली 80 रुपयात फेशियल घरच्या घरी करू शकतात. तर असं छानसं किट आहे. त्याचबरोबर डेलीचे आपण डे क्रीम, नाईट क्रीम आणि फेस वॉश जरी वापरले ना ह्याच्यामधलं अगदी 50 ते 60 रुपये खर्च येतो, आणि आपण छान प्रकारे आपली स्किन चांगली ठेवू शकतो. त्याचबरोबर बरेचसे नाही का ॲसिडिटीचं प्रमाण वाढत चाललं आहे, तर आपली चहा पावडर जी आहे ना ती अँटीऑक्सिडंट आहे, ह्याच्याने ॲसिडिटी बिलकुल होत नाही, निकोटीन नाही आहे त्याच्यात, डायजेशन चांगलं राहतं, व्हिटॅमिन C आहे. त्याचप्रकारे कॉफी पण आहे, फ्रेशअप ड्रिंक आहे, ब्रेकफास्ट आहे, मसाला चाय पण आहे. जर इमिडिएट भूक लागली तर आपले कॅडबरीज वगैरे पण खूप छान आहे. आणि मेन म्हणजे आपलं राईस ब्रॅनचे ऑइल आहे, ते आपल्या घाण्यापासून बनवलेलं तेल आहे, हार्टसाठी खूप चांगलं आहे. तर प्रोडक्ट्स बरेच आहेत, बरेच बोलणं आहे, तर आपण थोडंसं नाही का काही चेंज बघूया आपण. तसंच कॉस्मेटिक एक कॅटेगरी आहे आपली, ह्याच्यामध्ये लिपस्टिक, जे कॉम्पॅक्ट लिपस्टिक वगैरे सगळे जे आहेत ना ते सगळे केमिकल फ्री, पॅराबेन फ्री आहे. म्हणजे आज एखादी लिपस्टिक जरी लावत असेल लेडीज तरी ती इनडायरेक्टली पोटात जाते, तर एकच लावा, चांगल्या क्वालिटीचे लावा. तर आपले सगळे जे आहेत ही बेस्ट क्वालिटी आहे, केमिकल नाही आहे, आणि 3-3, 4-4 वर्षाची वॉरंटी असते. तर एक घेतली तरी तुम्हाला 3-4 वर्ष बघण्याची गरज नाही, पण चांगले असते वापरा, एवढंच. तर सगळ्या रेंज आहे कॉस्मेटिक्सचे पण, तेही पाहू शकते, मस्कारा वगैरे सगळ्याच गोष्टी. जे ऑल ओव्हर बघितलं ना, जेवढं बाहेर मिळतं तेवढं सगळं या कंपनीचं आहे. आता दाखवायला गेलं तर तेवढं पॉसिबल नाही, व्हिडिओ लेंदी होईल आणि मग तुमचा इंटरेस्ट पण जाईल बघण्याचा.
त्यामुळे आपण शॉर्ट व्हिडिओ एक्सप्लेनेशन शॉर्ट केलं. आता तुम्ही डेमोवर कॉन्सन्ट्रेट करा, डेमो बघा की त्याचंच लाईव्ह डेमो तुम्हाला देतो. जेवढा आम्ही आता एक्सप्लेन केलं प्रोडक्ट तेवढंच लाईव्ह डेमो आहे, त्याच्यातच तुम्हाला समजून जाईल की काय आहे आणि काय नाही ते. तर आता इथे मी एक फ्लोर क्लिनरचा पहिला डेमो दाखवते. लादी आपली खराब असते त्यामुळे काही ना काहीतरी आपण यूज करतो लादी स्वच्छ करण्यासाठी. तर इथे पाणी समजा लादीचं प्रतीक आहे. आपण ते निळीने खराब केलं, कारण की निळ हे त्याच्यामध्ये पण गामा करून बॅक्टेरिया असतो. तर आपण हे बॅक्टेरिया टाकून घेतलं त्याच्यामध्ये. आता एकात मार्केटचं प्रोडक्ट टाकूया आणि एकात आपलं प्रोडक्ट टाकूया, कारण की आपण पैसे मार्केटमध्येही टाकतोय. आणि हे जे जवळजवळ आपण मार्केटचं, मी ब्रँडचं नाव नाही घेणार, पण लेटेस्ट ब्रँड आणि ॲडव्हर्टायझिंग भरपूर असते. जवळजवळ अर्ध झाकण मी ह्याच्यात टाकलं. आणि एकात आपले जे आहे ह्याच्यावरही 99% लिहिलेलं असते जम्प किल प्रोटेक्शन. एकदा चेक करूया जम्प्स खरंच किती होतात ते का नाही. आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे आपल्याला क्वांटिटी ह्याची खूप कमी लागते. प्रोडक्ट दाखवा, प्रोडक्ट दिसते ना मग. आज ह्याच्यामध्येही अर्ध झाकण मी जवळजवळ टाकलेलं. चेंजेस तुम्हाला स्वतःला दिसतील. आणि स्मेल वगैरे बघितलं तर इको फ्रेंडली आहे. सगळे मुंग्या नाही येणार, माशा नाही येणार. आणि हा फक्त जम्प किल करतो, कारण की हा जो कलर आहे हा लिक्विडचा आहे, जे आपण मार्केटमधून आणतो. ठीक आहे. असे डेमो तर तुम्हाला आजपर्यंत कुठे बघायला भेटले असतील मला तर नाही वाटत आहे, पण तुम्हीच बघा. आता तो येल्लो सेम तोच लिक्विड दिसतो आपल्याला, ह्याच्यात पूर्ण क्लिअर झालेला आहे. तर हा एक नॉर्मल फ्लोर क्लिनरचा डेमो होता. नेक्स्ट जे आहे बरेचसे प्रोडक्ट आहेत. तर इथे मी साबणाचा एक डेमो दाखवते. हा जो आहे आपण मार्केटमध्ये आणतो. तर पहिला आपण स्किन खराब असते त्यामुळे आपण बिटाडीन इथे वापरते, कारण की बिटाडीन स्किनला आपण क्लीन करण्यासाठी वगैरे यूज करतो ना, त्यामुळे बिटाडीन इथे घेतलं. तर आता समजा बॅक्टेरिया वगैरे आपल्या शरीरावर येतात, तर आपलंही शरीर असंच खराब होतं दिवसभरात. मग काही ना काहीतरी आपण सोप वगैरे यूज करतो क्लीन करण्यासाठी, बरोबर. मार्केटमधलं सोप टाकूया. आणि हा आपला सोप आहे. हा एका माणसाला जवळजवळ 20 ते 22 दिवस जातो. आणि पॅकिंग पण बघा तुम्ही, कोणत्या सोप मध्ये तुम्हाला असं बॉक्स मध्ये फक्त सोप असतो, ह्याला पहिलं कव्हरिंग आहे, नंतर त्याला पॅकिंग केलेलं आहे. आणि जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा आपला पहिला स्पर्श आपला असतो. हे एका माणसाला इझिली 20 ते 22 दिवस जातो. आणि स्किनला खूप छान आहे. उन्हाळ्यामध्ये कधीच घामोळे येणार नाही, एवढी गॅरंटी आहे. मिक्स वाला टाइम. तर आता हा सोपचा डेमो आहे, ह्याला मेल्ट व्हायला टाइम लागतं. तरी पण तुम्ही बोलाल की काहीतरी टाकलं असेल वगैरे, तर असं नाहीये. तुमच्या समोरच साईडलाच ठेवलंय आणि आपण तोपर्यंत दुसरे डेमो बघून घेऊ, कारण ते मेल्ट व्हायला टाइम जातं. आता परत काय काय लोक बोलतात नाही काहीतरी वेगळं टाकलंय, पाणी चेंज केलं, असं नाही. तर तुमच्या समोरच आहे सगळं. आता एक टूथपेस्टचाही आपण डेमो पाहतो, कारण की इथे हळद घेते. हळद कधीही केमिकलच्या रिएक्शन मध्ये आली की हळद केमिकल असेल तर लाल करते. तर इथे मी हळद घेतली आहे. एकात मी मार्केटमधली आपली रेग्युलर जास्त करून यूज करतात माणसं, तर ते आपण ती घेते.
आणि एकात आपली जी टूथपेस्ट आहे ती घेतली. आणि ह्याचं वैशिष्ट्य आहे की ह्याच्यात फ्रेशनेस खूप छान राहतो आणि मेन म्हणजे ना ह्याच्या मागे जी मार्किंग असते ना ती ग्रीन हर्बल मार्किंग आहे. डिफरन्स तुम्हाला स्वतःला कळत असेल की केमिकलच्या रिएक्शनमध्ये आल्यावर तिने हळदीने लाल कलरचा घेतला आणि ह्याच्यात जे आहे ती प्युअर हळदच दिसते, येलो कलरच दिसतोय. तर आता तुम्ही बघू शकता इथे सोपचं तुमच्या समोरच होतं. ह्याचा बघा कलर कसा आहे, पूर्ण चेंज झाला आणि तो तसाच आहे पूर्ण. ह्याच्यात सोप पण आहे हे बघा, नाही तर तुम्ही बोला चेंज केलं पाणी वगैरे असं काही नाही, सोप त्याच्यातच आहे. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला कळतं की किती नाही का सोप आपला बॉडी क्लीन करतोय. आपण लावतोय म्हणून लावतोय. मार्केटचे प्रोडक्ट आपण फक्त लावायचे म्हणून लावायचे आणि पाण्यात पैसे घालवायचे. तर क्लीन कोणतं करतं हे तुम्हाला दिसून येतं. तर आता एक टॅल्कमचं दाखवते मी. आता टॅल्कम पावडर आपण का यूज करतो, कारण की घाम वगैरे येतो, थोडंसं स्मेल वगैरे नको यायला ह्यासाठी. तर आपले जे मार्केटचे जे टॅल्कम्स असतात, तर एका मार्केटचं टॅल्कम मी टाकते. आता हे पाणी समजा बॉडी आहे आणि एकात आपलं टॅल्कम टाकते मी. डिफरन्स तुम्हाला इझिली इथेच दिसायला लागलं असेल. इझिली ॲब्झॉर्ब मेल्ट फास्टली होत आहे की जेणेकरून तुमचं जे टॅल्कम आहे बॉडीमध्ये इझिली ॲब्झॉर्ब होऊन ते पटकन नाही का घामाचा वगैरे नाही का वास लगेच काढून टाकतो. आणि जर स्मेल वगैरे बघितली तर स्मेल खूप छान आहे. अगदी नाही का हाताला जर बघायला गेलं तर हाताला तेलकट वगैरे नाही आणि एकदम सॉफ्ट लागते. आता ही पावडर घ्याल ना अशी खरखरीत लागेल तुम्हाला थोडी, पण ती एकदम सॉफ्ट लागते. तर हे मी साईडला ठेवते. एक फेस वॉश पण आपण आज जर बघायला गेलो तर मोस्टली यंगस्टर फेस वॉश वापरतात. मार्केटचं एक फेस वॉश मी आणलंय. जास्त करून कॉलेज टीनेजर्स जे आहेत ते फेस वॉश यूज करतात. तर इथे पुन्हा मी हळदच घेते, कारण की हळद केमिकलच्या संपर्कात आली की रिॲक्ट करते ह्यासाठी. तर एकात मी मार्केटचं फेस वॉश टाकते आणि एकात आपलं जे आहे फेस वॉश टाकते. हे गाजर आणि कडीलिंब ह्याच्यापासून बनवलं आहे. जर पिंपल्स प्रॉब्लेम्स वगैरे असेल ना तर हा जर लावला आपण फेस वॉश आणि एक थेंब काफी होतो आपल्याला, खूप फेस होतो ह्याचा. कडीलिंब तुमचं पहिलं पूर्ण पिंपल्स जे आहे ना बाहेर काढते. अजून येतील थोडेसे पिंपल्स एक आठवडा तरी, आणि पूर्ण स्किन क्लिअर करते नंतर. आज आपण मार्केटमध्ये पैसे घालवतोय आणि चेहऱ्याला पैसे घालून केमिकल यूज करायचं का नॅचरल गोष्ट यूज करायची ते आपण डिसाईड करू शकतो. आणि हे अगदी 4-5 दिवस जाते आपलं, 1.5 ते 2 महिने जाते, कारण की क्वांटिटी खूप कमी लागते. एक जे आहे आपल्या लेडीजच्या हेल्थसाठी नाही का खूप छान वंडरफुल प्रोडक्ट आहे, त्याच्याबद्दल सांगणार आहे. तर आपले जे नवीन आता नाही का लॉन्च झालं आहे ड्यू गार्डनचं सॅनिटरी पॅड्स, त्याचं मी मगाशीही नाही का एक्सप्लेनेशन दिलं, पण आता डेमोसेट नाही का आपण पाहूया की कशा प्रकारे ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी आणि कशा प्रकारे लेयर्स वगैरे त्याच्या असतात.
तर मी एक मार्केटचं प्रोडक्ट आपण घेतो आणि ते ओपन केलं तरी चालेल. इथे निळे टाकते आहे कारण की थोडंसं व्हाईट कलरचं पाणी असल्यामुळे आपल्याला ट्रान्सपरन्सी दिसणार नाही. तर मी इथे पाणी खराब करून घेतलं. तर एक मार्केटचे जे प्रोडक्ट आहेत इथे जर तुम्ही कधीही बघितलं तर हे आपलं जे हे असतं ते प्लास्टिक बेस असतं मार्केटचं, त्यामुळे रॅशेस वगैरे प्रॉब्लेम खूप होतो. आणि जर कधी तुम्ही डिटेलमध्ये जर घ्यायचं बघायचं म्हटलं ना तर पूर्ण नाही का ते कसं फ्लोअर तर ह्याच्यात अक्षरशः फक्त कापूस आहे, बाकी काही नाही आहे. आणि जेव्हा लेडीज यूज करतो तेव्हा त्यांना जाणवतंही. पूर्ण एक मी पॅड ह्याच्यामध्ये डिझॉल्व करते आहे. हे मार्केटचं प्रोडक्ट. ओके, हे जे आहेत हे आपले सॅनिटरी पॅड्स आहेत. आता ह्या पॅकेटचंही एक वैशिष्ट्य आहे, जेव्हा नॉर्मल आपली पॅकिंग असते हे इथून ओपन केलं की डायरेक्टली ओपन राहते, म्हणजे इथून बॅक्टेरिया वगैरे जाऊ शकतात कारण की पॅकेट परत पॅक नाही होत. पण आपल्या ह्याच्यामध्ये ह्याच्यात 10 पॅड्स असतात आणि ह्याच्यात लिक लॉक सिस्टम. आपण जेव्हा ओपन करतो इथून काढलं त्याच्यानंतर परत इथे लॉक सिस्टम असते, पुन्हा लॉक करून सेफली आपण स्टोअर करू शकतो, म्हणजे जर्म्स वगैरे इथून पण नाही जाणार. ठीक आहे. ह्याच्यात 4 मोठे लॉंग साईज पॅड असतात आणि 4 नॉर्मल असतात. आता इथे मी ही नॉर्मल साईज आहे जी डेमध्ये आपण यूज करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये 8 लेयर्स असतात. ह्याच्यामध्ये अँटी कॅन्सर चीप पण असते, ही जी आहे, त्याच्यामुळे बॅक्टेरिया जो आहे किल होतो आणि कॅन्सरचं प्रमाण त्यामुळे वाचतं. तर हा खूप नाही का म्हणजे ॲब्झॉर्प्शन आहे, तर मी ह्याची अर्धीच क्वांटिटी घेते, त्याच्यातही आपण पाहूया. आता इथे मी एक आपला अर्धाच पॅड कट करून घेतला. तुम्ही इथे पाहू शकता ह्याचे जवळ छोटे छोटे 8 लेयर्स आहेत. पहिला हा जो वरचा लेअर जो आहे हा पूर्ण कॉटन बेस आहे आणि ड्राय राहतो तो कायम. त्याच्यानंतर जी ग्रीन कलरची जी आहे ती चीप असते. हे पूर्ण कॉटन आहे, कपडा आहे, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये जे मी अक्षरशः फक्त एकच लेअर जो आहे हा एक काढते. एकच लेअर काढला आहे मी आणि तो ह्याच्यामध्ये फक्त डीप केला. आणि हा अगदी लाईट वेट असल्यामुळे कम्फर्टेबल आहे. हा पाहू शकता जवळजवळ मी अख्खा पूर्ण टाकला आहे तरी पाणी तसंच आहे. 2 मिनटं त्याला द्या. हे प्रत्येक लेअरमध्ये ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी आहे. हळूहळू ते ॲब्झॉर्ब करायला लागलं. हळूहळू ते जेलमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात झाली. आणि तरी त्याचा एकच लेअर टाकला आहे मी, बाकीचे जे लेअर आहे ते ह्याच्यातच आहे. पाहू शकतो पूर्ण जेल फॉर्ममध्ये ते कन्वर्ट झालं. आणि तरी मी अर्धाच नाही का त्याचा कापून टाकलेला आहे. तर अशा प्रकारे ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी आहे. हळूहळू पूर्ण ते ड्राय होऊन जातं, एवढी कॅपॅसिटी ती आहे. ठीक आहे, ते आपण साईडला ठेवू आणि ते कोळीचं दाखवून म्हणजे ते
दिसेलच समोर. ट्रेनिंग असते ना डायरेक्टर, आपण त्याच्यासाठी गेलेली सांगते. कारण की हार्टची सगळ्यांनाच काळजी असते, पण त्याच्यासाठी स्पेशली आपण जास्त काही करत नाही. आणि जेव्हा ते बंद होतं ना तेव्हा मग खूप प्रॉब्लेम होतो. तर हार्टमध्ये जे ब्लॉकेजेस होतात आणि हार्टचं अटॅकचं प्रॉब्लेम बरंच वाढलं आहे ना, त्यासाठी आपल्याकडे एक खूप छान नाही का सप्लिमेंट आहे, फ्लॅक्स ऑइल ज्याला म्हणतात. फ्लॅक्सीड ऑइल म्हणजे अळशी जे असतं, मराठी भाषेत जबस जे असतं अळशी, त्याच्यापासून बनवलेली ती गोळी असते. आता हे रेग्युलर माझे नाही का इनटेक करणारे डेलीचे प्रोडक्ट आहेत. तर ह्याच्यामध्ये स्पेशली हार्टसाठी जे आहे अळशीची गोळी खूप बेस्ट आहे. आता कोलेस्ट्रॉल जे आहे इझिली न मेल्ट होणार आहे, त्याच प्रकारे आपलं थर्मोकॉल इझिली मेल्ट नाही होत. तर असं थर्मोकॉल आहे बघा, बघू शकता हे कशा प्रकारे नाही का मेल्ट करतं. कारण की आपण शरीराच्या आतमध्ये जाऊन नाही का ते कसं मेल्ट होतं कोलेस्ट्रॉल हे नाही पाहू शकत ना. तर इथे आपण अळशीचं जे आहे हे प्युअर अळशीचं तेल आहे. जेव्हा मूठभर अळशी खातो तेव्हा एवढेचं तेल निघतं. हळूहळू तुम्हाला दिसायला सुरुवात झाली असेल थर्मोकॉल थोडं थोडं कमी होतं आहे. आणि हे फक्त बॅड कोलेस्ट्रॉल मारतं, कारण की आपल्या स्किनला, नॉर्मल स्किनला काही नाही करणार ते. आणि रक्ताच्या गाठी म्हणा किंवा शुगर असते, डायबिटीज असते, तर ब्लडमधली शुगर जी आहे ती मेल्ट करतं. पित्ताच्या गाठी असतात त्या मेल्ट करतं. तर अळशी हे जेवणातलंच आहे, हे फूड आहे. आणि कोणत्याही काही बोलतात की आमच्या गोळ्या औषधं चालू आहे, तर त्याच्याबरोबरही घेऊ शकतं, कारण की हे जेवणच आहे. फूड सप्लिमेंट म्हणजे जे जेवणातून नाही मिळत आहे ते आपण ह्याच्यातून ॲडिशनल मेल्ट झालं ते थर्मोकॉल. आणि अगदी तुम्ही बघू शकता, अगदी फक्त 10% मी त्याच्यामध्ये टाकली आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी हे जेलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आणि इथे आपलं पाणीच राहिलं म्हणजे हे पूर्ण जेलमध्ये कन्वर्ट झालं. ह्याच्यात ॲलोवेरा जेल मिक्स असतं, ते ॲब्झॉर्प्शन त्याच्यामुळे होतं. आणि हे इको फ्रेंडली पण आहे. जर आपण टॉयलेटमध्ये वगैरे हे करतोय तर ते पण मेल्ट होऊन नाही का जात. तर झालेत आपले डेमो, एक्सप्लेनेशन वगैरे सगळं झालंय. तर तुम्ही आता स्वतःच्या डोळ्याने बघितलंय की आम्ही फक्त प्रोडक्ट बद्दल इन्फॉर्मेशन दिली असते तर तुम्ही बोलले असते हे सगळेच करतात, सगळे कंपनीवाले करतात, ते त्यांचं मार्केटिंग स्किल आहे. तर आता तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलंय डेमो वगैरे सगळं. तर बघा, तुम्हाला वाटलं की आपल्याला पण यूज करा पाहिजे, तुम्ही पहिलं स्वतः यूज करा की कसं आहे काय, नंतर दुसऱ्याला रेफर करा की कसं आहे, तुम्हाला पटतंय, योग्य वाटतंय की नाही ते. आणि ह्याच्यामध्ये इन्कम प्लॅटफॉर्म पण आहे की तुम्ही पुढे करू शकता. काय आता माझी मम्मी स्वतः आहे, ती घरी असते, तर घरी बसून पण काही आपण करू शकतो ह्याच्यात इन्कम. आधी तुम्ही स्वतः प्रोडक्ट यूज करा, नंतर आपण इन्कम बद्दल तुम्ही सांगू की त्यात बिझनेस काय आहे, कसं वगैरे. तर तुम्हाला वाटलं तर मला कॉन्टॅक्ट करा, डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर टाकेन. आणि लाईक करा व्हिडिओला, शेअर करा, दुसऱ्यांना पण सांगा. जर तुम्हाला वाटतं, जर तुम्ही घेतला प्रोडक्ट, तुम्हाला वाटलं की चांगलं आहे, तर तुम्ही दुसऱ्याला पण रेफर करा की आपले स्वतःची काळजी घेतात तशी दुसऱ्यांची पण काळजी घ्या. आणि त्याच्यातून 4 पैसेही. हा, आणि तुम्हाला इन्कम पण पहिला फक्त तुमचा विश्वास बसला पाहिजे की नाही ओके आता मी व्हिडिओ टाकली त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला सांगाल, तर तसं नको. तुम्ही स्वतः पहिलं प्रेफर करा कसं आहे कसं नाही, आणि नंतर दुसऱ्याला शेअर करा. कारण की कितीही सांगितलं पण यूज जेव्हा स्वतः कराल तुम्ही तेव्हा तुम्हाला अनुभव स्वतः नाही का कळेल. हा, सो थँक्यू. तर थँक्यू. असंच व्हिडिओ बघत राहा माझ्या पुढे, काहीतरी कन्सेप्ट तुम्हाला चांगलं मी घेऊन येत राहील ब्लॉग मध्ये आपल्या. तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.